आजच्या या डिसेंबर महिना, पवित्र महिना, मार्गशीर्ष मराठी महिना आणि या महिन्याच्या निमित्ताने परमपूजनीय ईश्वर भक्त बाबांचं केशवराज बाबाजी आज हे काही वर्षापासून या डोऱ्या डोंगरात आम्हाला तर आश्चर्य वाटलं की ते डायरेक्ट वरती गेलेले, वटा बनवलेला आहे, विटा वाळू, आज साधं पायी चालता येत नाही, परंतु इथल्या या परिवाराने बाबांच्या सांगण्याप्रमाणे खूप मोठी मेहनत आणि बाबांनी नवीन आता एक उपक्रम सांगितला की डोंगरांची नावं पण सांगितली, काय गवळ्या डोंगर, दुसरा पारडी, तिसरा डोऱ्या डोंगर आणि चौथा गोऱ्या आणि पाचवा जो आहे तो मसन्या. म्हणजे हे डोंगरांची अशी नावं आणि हे डोंगरांची नावं तर शेवटला जो मसन्या जो आहे तिकडे गेलं का मग इकडे परत यायचंच नाही. तर याला डोऱ्या डोंगराला कैवल्यगड म्हटलेलं आहे. त्यामुळे आमचे मागले काही जन्मीचं असेल काही, त्या निमित्ताने आम्ही पण इथं आलो आहे आणि देवाने आता खरोखरच आमचंही बी लवकरात लवकर अनुसरण अशा साधू संतांच्या निमित्ताने घडावं. आता अनंत जन्म वाया गेले या नरकयोनीमध्ये, आजही आहे, इथून मागेही होतो, पण आता कळलंय देव धर्म बोध झालाय, ज्ञान झालंय, तर देवाने आता आम्हाला लवकरात लवकर उचलून घ्यावं. दंडवत प्रणाम. थोडाफार जो विकल्प होता आज केशराज बाबाच्या माध्यमातून त्यांनी तो पण संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं त्या पिंडदान जो लोकांच्या मनामध्ये आहे की बा पिंड कावड्यानं शिवला नाही तर आमचे पित्र जे आहे ते नरकाला जातात, स्वर्गाला जाणार नाही. पण बाबांनी तोही भ्रम दूर केला की तसं काही आहे नाही. तर साधू संतांच्या सन्निधानामध्ये नक्कीच या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ह्या 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या ब्रह्मविद्याशास्त्र निरूपण सोहळ्यामध्ये अनेक रत्न पाहायला मिळतात, अनेक साधू संतांचे आशीर्वाद लाभतात. ते आमचं भाग्य आहे आणि बाबा निश्चित परमेश्वराकडे आमच्या अनुसरणाबद्दल प्रार्थना करतील आणि आमचा जन्म वाया. दुसरी गोष्ट, अन्य लोकांच्या बाबतीमध्ये दशकरी बाबांनी दुसरा परत एक प्रोग्राम सांगितला की एका ब्राह्मणाने गाय द्यायचं, वडील वारले म्हणून गाय दान करायची आणि म्हणून त्या भक्ताने दशक्रविधीच्या निमित्ताने ती गाय त्या ब्राह्मणाला दान केली आणि मग म्हणे मला जर गाय दान केली तर तुझे वडील आहे ना हे कैवल्य जातील म्हणे, म्हणून स्वर्गाला जातील म्हणे. आणि म्हणून मग तो एक 4 दशक्रविधी वगैरे झाली आणि 7-8 दिवसांनी त्या बाबांकडे गेला, त्या ब्राह्मणांकडे गेला आणि विचारलं, ब्राह्मण बाबा म्हणे माझे वडील खरंच गेले का हो कैलासाला गेलेत का? ते म्हणे अरे तू संकल्प सोडला ना त्याच वेळेला ते म्हणे गेले कैलासाला. आणि मग त्यानं आयडिया केली, अरे पण ही गाय कशाला ठेवायची, सोडली गाय, त्यानं आला घरी घेऊन आला. असं म्हणजे अज्ञान, पण ब्राह्मणापेक्षाही तो मुलगा हुशार निघाला. असं हे फसवी करणारे ब्राह्मण आहेत. त्यातनं आपण बाहेर निघालो, आपलं भाग्य की आपण त्यातनं बाहेर निघालो. त्यातून फक्त एवढंच होते की बाबांसमोर बोलताना आमची वार्षिक मंडळाच्या कार्यकर्त्याची आणि अधिकृती होते त्या अधिकृतीला बाबांनी, आदरणीय भाऊंनी हमेशा आम्हाला क्षमा करावी आणि आम्हाला त्यानेच उभं केलंय. बोला, नाहीतर उभं राहिलं तर माईक हातात घेता येत नव्हता. वाचनिकांसाठी खरंच खूप प्रेरणास्थान आहे की नाहीतर इथं मोठमोठ्या कार्यक्रमात साधू संतच बोलतात, वाचनिकांना जवळही घेत नाही. परंतु हे दोन्ही बाबांचे खरोखर उपकार आहे की सुंदर असं ज्ञान आज गेली 4 दिवसापासून आम्ही ऐकतोय, बघतोय. खूप खूप धन्यवाद बाबा. दंडवट. आपला एक सांगण्याचा आजचा विषय म्हणजे हा जो डोऱ्या डोंगर आहे, खांदवे दादांच्या तब्येतीच्या मारानं त्यांनी कालही डोऱ्या डोंगरवर उंच त्याच्यामध्ये आले, गुहेमध्ये आजही आले. आणि मला तर असा संकेत वाटतो का परमेश्वराचं ज्यांनी साधू संतांनी जिथं नामस्मरण केलं तशा ठिकाणी जर एवढी तब्येत व्यवस्थेची असताना ते आले तरी मला तर असं वाटतं का असा संकेत आहे का लवकरात लवकर परमेश्वर त्यांना कुशीत घेईल अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि केशवमुनी बाबांनी ही उपस्थिती दर्शवली आणि खूप काही माहिती दिली, त्यांचीही मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बाबा तुमचा नंबर द्या मला. उन्हामुळं